नमस्कार, मी शोभा जाधव. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अळूची वडी. तर आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे, बाहेर छान पाऊस पडतो आहे. तर म्हणून आपण आता अळूची वडी आज बनवणार आहोत. तर अळूच्या वडीला ना साहित्य लागतं. आता एवढं थोडंसं 10-15 मिनटं मी चिंच भिजत घातलेली आहे बघा. 4-5 पानं घेतली, एक जुडी आणली आहे मी, तर त्याचं आपण थोडेसेच बनवणार आहोत. तर एवढी असे 8-10 पीसेस असतात चिंचाचे, ते मी आता 10-15 मिनटं भिजत घालणार आहे. आणि एका वाटीमध्ये मी एवढा असा गुळाचा खडा घेतला आहे, तो मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे. म्हणजे ते हे जवळजवळ 15-20 मिनटं आपण भिजवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की चण्याचं पीठ मला लागणार आहे. मग जेव्हा त्याचं आपण कोळ काढणार ना चिंचेच्या पाण्याचा, त्याच्यातच आपल्याला ते पीठ भिजवायचं आहे. आणि तिखट, मीठ, हळद असं मला लागणार आहे. आणि एक जुडी मी अळूच्या पाण्याची घेतलेली आहे, तर ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता कापून मग मी पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. तर आता आपण चला सुरुवात करूया अळूची वडी बनवण्यासाठी. आता मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे 10 चमचे. त्याच्यामध्ये आता आपण 10 चमचे म्हणजे हे टेबलस्पून, हा टेबलस्पून गच्च भरून 10 चमचे पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट, जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसं 2 चमचे. हे तिखा लाल आहे माझ्याकडे, ते टाकलेले आहे. आणि आता 1 चमचा मी माझी साधी मिरची पावडर टाकते. थोडी अर्धा चमचा हळद जाईल याच्यात. चवीनुसार मीठ टाकूया. आणि ह्याच्यात तुम्ही हे पण टाकू शकता, आवडत असेल तर तीळ टाकायचं. आणि आता ह्या चिंचेचा कोळ, चिंच चांगली भिजलेली आहे, त्याचा कोळ काढायचा. म्हणजे त्याला ना चांगली स्मॅश करायचं. आणि ते जे पाणी येईल ना त्याच्यामध्येच पीठ आपल्याला भिजवायचं आहे. चिंचेचा कोळ छान काढून झालेला आहे, तो आपण आता असा ह्याच्यावरती ओतूया. आणि आपलं गुळाचं पाणी पण रेडी आहे, ते पण याच्यामध्ये लागता टाकायचं. गुळ पाण्यात भिजत घालायचं आहे आणि ते छानपैकी मळायचं आहे. असं कालवून घ्यायचं आहे, मळायचं म्हणजे. आणि जे चिंच गुळाचं पाणी आहे ना तेच वापरायचं आहे. वरतून थोडंसं पाणी म्हणजे हे करायचं आहे, वापरायचं आहे. वरतून जास्त पाणी नाही वापरायचं. म्हणजे जे चिंच गुळाचं पाणी निघेल ना त्यातनंच आपण आता चिंच आणखीन थोडंसं पाणी जर लागलं तर त्याच्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे. आणि ते याच्यात आपण मिक्स करणार आहोत. बघू शकता इथे गुळाचं पाणी, म्हणजे मी थंड पाण्यात गुळ भिजत घातलं होतं, ते गुळाचं पाणी आणि चिंचेचा कोळाचं जे पाणी निघतं ते त्याच्यातच मी पीठ भिजवलेलं आहे. वरतून वेगळं पाणी मी ॲड नाही केलं. आता आपण अळूची पानं लावूया. हे बघा, अशी पानं घ्यायची, धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. आणि हे असं पालथं टाकायचं आहे एक पान. त्याला आता आपण आधी लावणार आहोत. हे पीठ सगळं पानाला लावायचं आहे. खाली असा पेपर अंथरला आहे, म्हणजे मग ते ताटात मावत नाही ना पान. त्यामुळे मग आपण आता हे असं करणार आहोत. एक टेबलवरती न्यूजपेपर अंथरायचा आहे, त्याच्यावर ही पानं. आता हे पान असं घेतल्यानंतर आहे ना, दुसरं पान आता हे असं लावलं ना, हे आता असं लावायचं. एकावर एक असं उलटं ठेवायचं. ही दांडी इकडे आहे, तर ह्या पानाची दांडी ह्या साईडला ठेवायची. ह्याला पण असं आपण पीठ लावून घेणार आहोत. अशाप्रमाणे एक उलट एक सुलट. आता याची दांडी इकडे, आता ह्या पानाची दांडी अशी ठेवायची. त्याला पण आपण असं तर पीठ लावून घेणार. ज्या प्रमाणात तुमच्याकडे अळूवड्या बनतील त्या प्रमाणात हे पिठाचं प्रमाण वाढवायचं आहे.
आता मी एकच जुडी आणली आहे, त्यामुळे मग एक जुडीचंच मी लावून दाखवते तुम्हाला. आता हे पण त्याच्यावर असं उलटं टाकायचं, सॉरी असं असं सांगा. पीठ असं भरपूर लावायचं आहे, चण्याचं पीठ खूप लागतं ह्याला. पूर्ण पान कव्हर करायचं. आता सगळ्या पानांना माझं पीठ लावून झालेलं आहे पूर्ण, बघू शकता. आता काय करायचं ना, की हे सगळं पीठ आपण लावलेलं असतं ना, हे आता असं मुडपायचं ह्या साईडनी आणि हे ह्या साईडनी. त्याला पण असं पिठाने हे करायचं. आता पुन्हा सेकंड टर्न मारायचं असं, दुसरा टर्न मारायचा असा, आणि हा तिसरा टर्न. इकडून पण मुडपायचं आहे आणि इकडनं पण मुडपायचं. पूर्ण पिठाने असं लतपत करायचं आणि मग आता आपण त्याला असं रोल करणार आहोत. बघा छान रोल तयार झालेला आहे, बघू शकता. ह्या साईडनी पण मुडपायचं, ह्या दोन्ही साईडनी दाखवलं तशा पद्धतीने. आणि आता पूर्ण असा आपला रोल बनवून तयार आहे. त्याला असं पिठानेच असं घट्ट करायचं आणि आता आपण त्याला चाळणीवरती उकळायला ठेवणार आहोत. बघू शकता इथे आता पातेलं घ्यायचंय, गॅस पेटवायचं, त्यात आपल्याला पाणी टाकायचं आणि पाणी जरा गरम होऊ द्यायचे. तोपर्यंत आपण एक चाळणी घ्यायची आहे, त्याला असा तेलाचा हात लावायचा. अशी छान दाबून हे बघू शकता रोल आपण हे 20 मिनिटं उकडून घेणार आहोत. ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि बरोबर 20 मिनिटं आपण गॅस चालू ठेवायचा आहे. ह्याच्यावर आपण जर ठेवणार आहोत. आता ह्याला आपण 20 मिनिटं उकडून घेऊ आणि 20 मिनिट उकडून झाल्यानंतर आणखीन 10 मिनिटानंतर आपण झाकण ओपन करणार आहोत. आणि अळूवडी करताना ना चिंच गुळाचा वापर करतात, कारण का की अळूची पानं असतात ती आपल्या घशाला खासतात. त्यामुळे आपण चिंच आणि गुळाच्या पाण्यामध्येच ते पीठ भिजवायचं असतं, त्यामुळे ती खाज जाते, खाज येत नाही म्हणजे. आणि अळूची पानं घेताना भाजीचा अळू वेगळा असतो आणि वडीचा अळू वेगळा असतो. तर काळी देठ असेल ना तर तो वडीचा अळू असतो, आणि हिरवी देठ असेल आणि पानं लहान असतील तर तो भाजीचा अळू असतो. तर मी आता अळूवडी करायची म्हणून मी काळ्या देठाचे पाणी आणले. तसं तुम्ही जास्त प्रमाण वाढवू शकता. 2 जुड्या असतील तर पीठ डबल घ्या आणि सगळं तसं डबल सगळं करायचं आणि बनवायची. तर आता आपण बघूया पुढे काय उकडून झाल्यानंतर मग मी सांगते काय करायचं. बघू शकता आपली अळूवडी छान उकडलेली आहे.
20 मिनटाच्या नंतर मी 10 ते 15 मिनटं मी झाकण उघडलेलं नाही आहे. आणि आता काय करायचं आहे ना, पंखा चालू केलेला आहे, तर पंख्यामध्ये पूर्ण असं थंड करायचं. किंवा सेकंड टिप तुम्हाला देते, हे थंड झालं की थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि जेव्हा आपल्याला वड्या करायच्या तेव्हा आपण वड्या कट करायच्या आणि तळायच्या. तर ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण ते मिश्रण एकदम असं घट्ट होतं आणि वडी छान पडते. तर थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आधी हे थंड करूया आणि थोड्या वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि नंतर तळूया. आपला रोल उकडून झाल्यानंतर, अळूच्या वडीचा रोल उकडल्यानंतर मी तो थंड केला पंख्याच्या हवेवरती. आणि नंतर मी जवळजवळ तासभर मी फ्रीजमध्ये ठेवलं. तर नंतर मी वेळेला थोडा तेलाचा हात लावून अशा पातळ पातळ छान वड्या पडलेल्या आहे बघा. एक जुडीमध्ये अशा ताटभर वड्या झालेल्या आहेत. तर आपण आता अळूवडी तळूया. आता गॅस पेटवणार आहोत की कढई ठेवणार आहोत. कढई गरम होऊ द्यायची. आणि मी डीप फ्राय करणार आहे. ज्यांना काय तेल जास्त खायचं नाही वगैरे असं असेल तर ते शॅलो फ्राय पण करू शकतात. थोडं पॅनमध्ये तेल घेऊन थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावरती शॅलो फ्राय करू. पण डीप फ्राय जास्त चांगले लागतात. आणि आपण असं कसं अळूवडी नेहमी नाही बनवत ना, कधीतरीच बनते. बऱ्यापैकी तेल टाकायचं आहे. आणि आता तेल गरम होऊ दे. आणि कधीतरी बनवत असल्यामुळे आपण डीप फ्राय कधीतरी चालतं असं. पण ज्यांना कोणाला चालत नसेल ते आपलं शॅलो फ्राय पण करू शकतात. आता तेल गरम होतंय आपलं. आपण वड्या सगळ्या तळून घेऊया. आता एक मी प्लेट घेतली आहे, त्याच्यावरचा टिश्यू पेपर ठेवला आहे. म्हटलं तळून झालं की आपण याच्यात टाकणार आहोत. म्हणजे जास्तीचं जे तेल असेल ना ते ॲब्सॉर्ब होतं पेपरला. आणि थोडं आता तेल गरम नाही झालं की असा छोटासा तुकडा अळूवडीतलाच घेतला आहे मी, तो पण असा टाकून बघूया. वरती येतोय म्हणजे आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता गॅस जरा मीडियम करायचा आहे. आणि एक एक वडी टाकायची. ॲट अ टाईम मी 2 वड्या टाकलेल्या, कारण कढई माझी छोटी आहे. त्यामुळे आपण निवांत ब्राऊन होईपर्यंत अशी छान तळून घेऊया. तर आता तळण्याची प्रोसेस होते. बघू शकता एक साईड तळून झालेली आहे. आता आपण टर्न मारणार आहोत. अशा छान क्रिस्पी होईपर्यंत आपण सगळ्या वड्या तळून घेऊ. बघू शकता अशा छान क्रिस्पी आणि ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने उलटी पालटी करून तळून घ्यायचे. आता टिश्यू पेपरवर टाकूया. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या अळूवडी तळून घेतलेली आहे. आणि एक जुडी आपण घेतली होती ना, त्यामध्ये एवढे असे एक प्लेट भरून अळूवडी तयार आहे. तर नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.